जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं मॅथ बाय अजय सर अमरावती यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जिल्हा स्टेडियमवर झालेला राजपूत सरांचा पेपर. त्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्तेचं स्पष्टीकरण बघू. तर बघा, त्यामध्ये पहिला क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये 3 ते 5 प्रश्नांची उत्तरे पुढील माहितीवरून द्या म्हणते. तर बघा, आता काय दिलेलं आहे, गुणाकार म्हणजे काय म्हणते, वडील. गुणाकार म्हणजे काय दिलेलं आहे, ए बीचे वडील आहे, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे वडील, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नंतर काय म्हणते, भागाकार. भागाकार म्हणजे काय होते, मुलगी होते, भागाकार मुलगी. ठीक आहे. नंतर काय म्हणते, प्लस. प्लसचं चिन्हाच्या जागी काय आहे म्हणते, वापराचं बहीण. प्लसचं चिन्ह आहे म्हणते बहीण. ठीक आहे. नंतर मायनस. मायनसच्या जागी काय म्हणते, पती आहे म्हणते, मायनस म्हणते पती. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता याच्यावरून काय करायचं, प्रश्न सॉल्व करायचे. बघा, आता काय दिलेला पहिला, यफ. यफ म्हणते, तिथं काय, यफच्या जागी आहे भागाकारचं चिन्ह. भागाकारच्या जागी काय दिलेलं आपल्या, मुलगी. यफ मुलगी आहे म्हणते आरची. यफ मुलगी आहे आरची. ठीक आहे, लिहून घ्यायचा, मुलगी आहे. नंतर मायनसचे चिन्ह देऊन द्यायचं इथं. नंतर म्हणते आर, यचचा वडील आहे म्हणते. आर हा यचचा वडील आहे. यच कुठे येणार, खाली येणार. वडील आहे म्हणते, आर प्लसमध्ये जाणार. ठीक आहे. नंतर यच, यचची पत्नी आहे म्हणते. यच मायनसचं चिन्ह आहे, तर मायनसच्या जागी आहे पती. यच पती आहे म्हणते यलचा. हे काय झाली, याची पत्नी झाली. आता विचारलं काय आपल्याला, यच आणि यपशी नाते काय म्हणते. यच यपशी नाते, यप काय म्हणणार, यचले मग भाऊ म्हणणार. काय म्हणणार, भाऊ. उत्तर काय मग आपलं पहिल्याचं, भाऊ. ठीक आहे. त्याच्यातच दुसरा क्वेश्चन आहे. काय म्हणते, यन हे केची आई अशी, यन ही केची आई आहे, हे कशावरून ठरते म्हणते. तर पाहायचं आहे आता आपल्याला काय काय दिलेलं आहे तिथं, पाहायचं. के प्लस यल प्लस यन गुणेला यफ. नंतर दुसऱ्याच्यात आहे के प्लस यल मायनस यन मायनस यम. आणि तिसऱ्याच्यात आहे यच गुणेला के मायनस यन. आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर हे कसे सॉल्व करायचे, पाहायचा. काय विचारलं आपल्याला, के, यन ही केची आई आहे. यन म्हणते केची आई आहे. केची आई आहे म्हणजे यन काय एक स्त्री आहे. यन काय एक स्त्री आहे. तर आपल्याला पाहायचं कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला स्त्री बनवून राहिलं. तर पाहायचं आता इथं पहा, गुणाकारचं जे नाही, यन यफचे काय, गुणाकारच्या जागी काय, वडील. यन यफचा वडील आहे म्हणजे हे काय झालं, एक पुरुष झाला. हे येणार का ऑप्शन, नाही, कॅन्सल. आता इथं पाहायचं, यन यमची काय झाली, यन मायनस पती. यन यमचा काय झाला, पती झाला म्हणते. यन यमचा पती झाला. हे इथं काय आलं, पुरुष झाले. हे काय झालं, कॅन्सल झालं. आता इथं पाहायचं. आता इथं काय, यन केची आई आहे म्हणते. आता पाहा, इथं काय दिसून आलं, यन के हे यनचे पती दिसून आलं. हे येणार का याच्यात नाही, याच्यात पण नाही, म्हणजे कॅन्सल झाला. आपला ऑप्शन काय, नंबर 4 यापैकी नाही आहे. याच्यातनी काय, यापैकी नाही, म्हणजे कोणत्याच ऑप्शनमध्ये हे दिलेलं नाही आहे का यन हे केची आई आहे. ठीक आहे, उत्तर आहे मग त्याच्यात आपला यापैकी नाही. बघा, त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय आहे, जे. जे गुणाकारचं चिन्ह दिलेलं आहे. काय आहे, जे गुणाकारचं चिन्ह, टी प्लस काय क्यू भागाकारचं चिन्ह. नंतर काय, यम. यामध्ये यम जीची नाते विचारते. यम जीचा कोण असं विचारलेलं आहे. तर बघायचं आता काय विचारलं. आता गुणाकार, गुणाकारच्या जागी ठेवायचा. काय आहे, गुणाकार वडील, म्हणजे जी वडील आहे टीचे. जी वडील आहे टीचे. ठीक आहे, लिहिलं आपण. नंतर प्लस, टी म्हणते प्लसचं चिन्ह काय, बहीण आहे म्हणते. टी बहीण आहे क्यूची. टी बहीण आहे क्यूची. ठीक आहे. नंतर क्यूच्या जागी भागाकार आहे. भागाकार मुलगी आहे. क्यू मुलगी आहे. क्यू मुलगी आहे यमची, म्हणजे क्यू मुलगी आहे यमची. इथं वरतं ठेवून द्यायचं. नंतर आता विचारलं काय, यम जीची नाते काय. यम जीची नाते काय, यम म्हणजे जी काय म्हणणार यमले. आता हे मुलगी झाली नाही, हे काय झाली असं, याची पत्नी झाली असं. काय झाली असेल, पत्नी. तर जी काय म्हणणार यमले, पत्नी. काय म्हणणार, पत्नी. म्हणजे तिथं उत्तर किती आहे आपला, जी यमची कोण, जी काय म्हणणार यमले, पत्नी म्हणणार. त्याचं उत्तर आहे पत्नी. बघा, त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, 11 किलोग्राम प्लस 10 ग्राम बरोबर किती किलोग्राम म्हणते. बघा, 11 किलोग्राम आहे. काय आहे,
के जी आहे. किलोग्राम याला काय ग्राममध्ये कन्वर्ट करायसाठी काय करत असतो आपण, 1000 गुणत असतो. म्हणजे किती झालं असेल, 11,000 ग्राम. काय झालं, 11,000 ग्राम. ठीक आहे. नंतर काय म्हणते याच्यातनी प्लस 10 ग्राम केले आपण. काय म्हणते प्लस 10 ग्राम केले. इथं किती झालं मग, 11,010. आता हे किलोग्राममध्ये पाहिजे असेल तर काय करायचं, पहिले 1000 डिवाईड करून द्यायचं. मग किती आलं इथं, 11.010 के जी. हे आलं आपलं उत्तर. तिथं 11.010 के जी आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, दोन भावाच्या वयाचे गुणोत्तर म्हणते 7-4 आहे असून त्याच्या वयांची बेरीज 66 वर्षे होते म्हणते. तर लहान भावाचे वय काय आहे म्हणते. बघा आता दोन भावाचे हे किती आहे, गुणोत्तर किती आहे, 4-7 आहे. त्यांची जर बेरीज केली, त्यांची बेरीज किती आहे, 7 आणि 4 11. आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे म्हणते, बेरीज 66 आहे म्हणते. किती आहे म्हणते, 66 आहे. तर किती गुण आहे, 11 1 11, 11 6 66. विचारलं काय आपल्याला, लहान भावाचे वय किती. लहान भाऊ कोणता आहे, 4 आहे. तर गुन्ह्याला काय करायचं, 6 6 चौक 24. तर लहान भावाचे वय किती आलं मग त्याच्यात, 24 वर्ष हे लहान भावाचे वय आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका वस्तूची किंमत 25% कमी झाल्याने ती वस्तू आता 270 रुपयास मिळते म्हणते. ठीक आहे. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती म्हणते. बघा आता 100 रुपयाची वस्तू होती. ठीक आहे. 25% कमी झाली तर किती झाली असेल ते, 75 झाली असेल. आता याचा भाग तोडून द्यायचा. बघा 25 चौक 100, 25 त्रिक 75. आणि याची 3ची व्हॅल्यू किती दिलेली आहे तिथं, 270 झाली आहे म्हणते. 3ची व्हॅल्यू 270, तर 4ची व्हॅल्यू किती, तर करून घ्यायचं. आता किती गुणा झाली आहे, 90 गुणा. तर हे काय होणार, 90 गुणा 9 चौक 36. म्हणजे उत्तर किती येणार आपलं तिथं, 360. ते पहिली किंमत किती होती त्याची, 360 रुपये होती. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. शंकरराव आणि सुखदेवराव यांनी म्हणते 1,50,000 रुपये आणि 2,50,000 रुपये व्यवसायात गुंतवले म्हणते. वर्षाअखेर म्हणते त्यांना 1,60,000 रुपये नफा झाला. तर नफ्याचे वाटणी सुखदेवरावांनी यांना किती रुपये जास्त मिळाले. बघा आता असं आहे. आता शंकरराव आहे, काय म्हणते, हा शंकर आहे आणि दुसरा आहे सुखदेवराव. सुखदेवराव म्हणते शंकररावाने किती केले म्हणते, इन्व्हेस्ट 1,50,000. ठीक आहे. आणि सुखदेवरावानं 2,50,000 केला. तर त्यांना नफा किती मिळाला म्हणते, 1,60,000 रुपये नफा मिळाला. 1,60,000 रुपये नफा मिळाला. आता काय आहे, हे जेवढे गुणोत्तरचे रेशो म्हणजे जेवढे गुणोत्तरची व्हॅल्यू राहते ते काय राहते, त्यांच्या नफ्याची व्हॅल्यू राहते. बघा आता भाग तोडून घ्यायचा. 3 0 3 0 कॅन्सल झाले, 0 0 कॅन्सल झाले, 5 त्रिक 15, 5 5 25. म्हणजे यांचा रेशो किती आला, 3:5 आला. हा का त्यांच्या नफाचा रेशो आहे. म्हणजे 3 + 8, 3 + 5 किती झाले 8. आणि 8ची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे इथं, 1,60,000. 8ची व्हॅल्यू 1,60,000. तो विचारला काय आपल्याला, सुखदेवचे काय म्हणते, नफ्याच्या वाटणीत सुखदेवरावांना यांना किती रुपये जास्त मिळाले. तो सुखदेवरावाचा हा काय नफा आहे. तर आपल्याला सुखदेवरावाची व्हॅल्यू काढायची. काय करायचं मग, गुन्हेला 5 देऊन द्यायचा. 8 1 8, 8 2 16, 5 2 10. म्हणजे उत्तर किती आहे आपलं तिथं, 10,000 रुपये. ठीक आहे. हे आलं आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते, 99 किलोमीटर एवढे अंतर ताशी 18 किलोमीटर वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल म्हणते. तर आपल्याला काय करायचं याच्यात नाही वेळ. बघा आता किती किलोमीटर अंतर आहे, 99 किलोमीटर अंतर आहे. ठीक आहे. आणि आपल्याला जायचं किती स्पीडनं जायचं आहे, 18 किलोमीटरनं जायचं आहे. किती ना, 18 किलोमीटरनं. ठीक आहे. तर बघा आता किलोमीटरनं किलोमीटर कॅन्सल झाले. ठीक आहे. 18 1 18, 18 5 90, 18 5 90. म्हणजे तिथं किती लागले आपल्याला, 5.5 घंटे लागले. म्हणजे एकूण 5.5 घंटेला आपण आता कन्वर्ट करायचं. कसं, हे 5 घंटे आणि इथं काय 0.5 आहे. त्याला काय करायचं, 60नं गुणून टाकायचं. इथं 5 × 30 म्हणजे किती झालं, 5.5 घंटे लागले. एकूण किती लागले मग आपल्याला, 5.5 घंटे तिथं लागले.
बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, ताशी 36 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 240 मीटर लांबीची रेल्वे 260 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल म्हणते. तर बघा आता रेल्वेची स्पीड किती आहे, 36 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. ते रेल्वेची लांबी किती आहे, 240 आहे. आणि ते काय म्हणते, बोगदा ओलांडण्यास. म्हणजे याची काय करायची, दोघांची प्लस करून घ्यायची. किती झाले आता, 500 झाले. किती झाले, 500. आता 500 मीटर करायला किती आता, रेल्वेची स्पीड किती आहे, 36 किलोमीटर. आपल्याला दुरी किती पार करायची आहे, 500 मीटर. तर मग काय करायचं, याला 36 भाग देऊन. आता 36 काय किलोमीटरमध्ये आहे, त्याला काय करायचं, पहिले मीटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं, 518 भागाचं. हे 18 काय इकडे गेल्यावर काय होणार, गुणाकारमध्ये जातं. इथून काय होणार आहे, कॅन्सल. ठीक आहे. आता द्यायचं 18 एका 18, 18 दुने 36, 5 दुने 10, 0 0 कॅन्सल. तर आपल्या वेळ किती लागले तिथं, 50 सेकंद. 500 मीटर झाले किती वेळ लागणार मग आपल्याला, 50 सेकंद. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, 60 मजूर 60 दिवसात 30 खंदक खणतात म्हणते. ठीक आहे. तर 20 मजुरांना 15 खंदक खणण्यास किती दिवस लागतील म्हणते. बघा आता 40 मजूर 60 दिवसात किती खंदून राहिले म्हणते, 30 खंदक खंदून राहिले. ठीक आहे. आणि एवढेच म्हणते 20 मजुरांना किती दिवस लागणार म्हणते, 15 खंदक खंदाले. तर काय करायचं, आता याचा तिरपा गुणाकार करून टाका. बघा आता 40 गुणेला 60 गुणेला काय आहे 15 भागेला काय 30 गुणेला 20. तर एक म्हणजे दिवसाची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे, देऊन द्यायचा भाग. 30 एका 30, 30 दुने 60, 20 एका 20, 20 दुने 40, 2 दुने 4, 15 चौक किती 60. म्हणजे आपल्याला तिथे किती दिवस लागणार आहे, 60 दिवस लागणार आहे. किती दिवस, 60 दिवस. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करतात म्हणते. ठीक आहे. एक घर बांधण्याचे काम 15 गवंडी 4 दिवसात पूर्ण करून आले म्हणते. म्हणजे आपलं काम किती झालं, 15 गुणिले 4. ठीक आहे. नंतर काय म्हणते, 5 गवंडी वाढले म्हणते. तर पहिले आपल्याजवळ किती गवंडी होती, 15. आता 5 वाढले असेल तर किती झाले, 15 प्लस 5 किती झाले असेल, आता 20 झाले. एवढेच 20 गवंडी आता हेच काम करायला किती दिवस लागणार, म्हणजे किती दिवस लागणार म्हणते त्यांनी. तर काढून घ्यायचं आता. 15 गुणिले 4, आता 15 चौक किती होते, 60 होते. ठीक आहे. आता 15 प्लस 5 किती झाले, 20. आणि एवढंच काम करायला दिले किती दिवस लागणार, पण 20 गवंड्याने. तर मग आता भाग देऊन जातो. 20 एका 20, 20 त्रिक 60. म्हणजे किती दिवस लागणार आहे, 3 दिवस. 20 गवंडीला 60 काम करण्यासाठी किती दिवस लागणार, 3 दिवस लागणार. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते, ZAP काय आहे, ZAP WDN क्वेश्चन मार्क इथं काय आहे, क्वेश्चन आहे. तर QJJ याच्या जागी आपण काय लिहू म्हणते. तर बघा आता काय दिसून आलं, आता याची व्हॅल्यू लिहून द्यायची डायरेक्ट नसेल जमत. तर बघा आता झेडची व्हॅल्यू किती, 26 1 16 23 4 14 इथे किती 17 10 10. तर बघा आता 26 वरून काय होणार, -3. 23 वरून जर आपण -3 केलं तिथे किती येणार आहे, 20 येणार आहे. किती येणार आहे, 20. 20 मधून -3 केल्यावर किती होणार आहे, 17. म्हणजे तिथं आपला किती येणार आहे, 20 येणार. दुसऱ्याच्या 5. आता 1 वरून काय होणार, 4 म्हणजे +3. 4 वरून +3 केल्यावर किती होते, 7 होते. किती होते, 7. ठीक आहे. आणि इथे +3 केल्यावर 10 होऊन राहिले. ठीक आहे. हे बरोबर होऊन राहिलं. नंतर दुसऱ्याच्यात 5. 16 वरून काय होणार, 14 -2. आता 14 वरून -2 केल्यावर किती येणार आहे, इथं L म्हणजे 12. 12 मधून -2 केल्यावर L. म्हणजे आपली हे सिरीज लागली. तर बघा आता इथं काय 20 7 आणि 12, 20 7 आणि 12. बघा आता 20च्या जागी आपण काय लिहितो, T लिहितो. 7च्या जागी काय लिहितो, G लिहितोय. 12च्या जागी काय लिहितो, L लिहितो. म्हणजे आपलं तिथं उत्तर काय बनते, TGL. ऑप्शनमध्ये आहे का ते, नाही आहे. म्हणजे आपलं उत्तर काय तिथं TGL आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, AB काय आहे, AB आहे, EF आहे, ABEF IJ MN. त्याच्यानंतर QR
बरोबर इथं काय आहे म्हणा, त्याच्या जागी काय नाही. बघा आता काय होणार, एवरून ईवर चालला म्हणजे किती झाले, +4 झाले. ईवरून आयवर +4, आयवरून यम +4, यमवरून क्यू +4. आता क्यूमध्ये +4 केल्यावर किती, 17 आणि 4 21. 21वर काय येते, यू येते, यू आला. ठीक आहे. आता दुसऱ्या ह्याच्यात पाहायचं, बीमध्ये +4 +4 +4, डबल इथं काय होणार, +4. आता आरमध्ये +4 केल्यावर किती येणार आहे, 18 ते आरवर, आरमध्ये +4 केल्यावर येणार व्ही म्हणजे 22 व्ही येणार आहे. म्हणजे तिथं उत्तर काय पाहिजे आपल्याला, यू आणि व्ही. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय आहे, के एन डब्ल्यू झेड त्याच्यानंतर आय एल ओ आर डॉट त्याच्यानंतर GJMP. आता ह्या डॉटच्या जागी आपल्याला काय येणार, रिकामी जागा आहे. तर बघा आता तर कसं करायचं आता, तर बघा आता काय दिलेलं आहे, के वरून डब्ल्यू चालला म्हणजे किती झाले इथं, +12 झाले. किती झाले, +12. नंतर डब्ल्यू वरून आयमध्ये ते किती झाले असेल, +12. ठीक आहे. आता आयमध्ये +12वर किती, इथं आयमध्ये आय किती होते, 9वर, 9मध्ये +12 केल्यावर किती येणार आहे, इथं यू येणार आहे. किती येणार आहे, यू. यूमध्ये +12 केल्यावर काय येणार, डबल जी येणार. ठीक आहे. दुसऱ्या ह्याच्यात पाहायचं काय आहे, एनवरून झेडमध्ये चालला, इथे किती झाले, +12. इथे किती झाले, +12. आता 12 एलमध्ये +12 केल्यावर किती येणार आहे, एल +12, 12 आणि 12 किती होते, एलमध्ये +12, एल आहे ना इथं, ILOT. एलमध्ये प्लस केल्यावर 12 केल्यावर किती येते, UX आहे का, UX आहे, UX पण आहे. त्याच्यानंतर पाहायचं आता दुसरं पाहायचं काय, क्यू वरून सी, इथे काय होणार आहे, +12, सी वरून +12, ओवरून +12 केल्यावर किती येणार आहे, 27. 27वर काय लिहितो आपण, ए. म्हणजे तिथं आपला UXA कुठं आहे, UXA ऑप्शन नंबर 3. समोर काय येणार त्याचा, डी. UX काय आहे, उत्तर आपलं UXAD हे आता तिथं आपलं उत्तर आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय आहे, BATTEL आपण बरोबर काय आहे म्हणते, BATTEL काय लिहिलं, LTA त्याच्यानंतर BTE लिहिलं. आणि त्याच्या जागी आपल्याला विचारलं काय, मेंटल, MENTAL याला आपण काय लिहू म्हणते. तर बघा आता अशा क्वेश्चन काय मध्ये काय दिसून आलं आपल्याला, बघा आता काय, LTA दिसून आलं. ठीक आहे. आता बघा LTA म्हणजे एक घर सोडून, मागून एक घर सोडून लिहिलेलं आहे. बघा LTA इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. नंतर आता इथून पाहायचं BTE, आता इकून आलं BTE. तर बघा आता BTE म्हणजे काय करून आलं, तर इकून मागून येऊन आलं. बघा LTE नंतर आता समोरून MNA आपलं उत्तर काय आलं तिथं, LTE हे आपलं तिथं उत्तर. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे 5 25 61 113 रिकामी जागा काय येणार आहे. बघा आता काय दिसून आलं आपल्या इथं, +20 +36. ठीक आहे. नंतर इथं किती होणार आहे, +36. इथं किती झाले, +52. नाही का, 3तून 1 गेले, 2 राहिले, 11तून 6 गेले, 5 राहिले, +52. आता समोर काय प्लस होणार, बघा आता 20 वरून 36 चालले, +16. 36मध्ये +16 केल्यावर 52 येते. ठीक आहे. आता 52मध्ये +16 केल्यावर किती येणार आहे, 68 येणार आहे. किती इथं, 68. 68मध्ये आता 113मध्ये 68 प्लस करून घ्यायचे. 68 113मध्ये 68 प्लस केल्यावर किती येणार आहे आपलं उत्तर, 1181. किती आलं उत्तर तिथं, 181 येणार आहे. किती येणार, 181. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते,
राष्ट्रीय गीत हे आधी 65 सेकंदमध्ये गायले जात होते म्हणते. आता ते गायला किती सेकंद लागणार म्हणते. आता राष्ट्रगीत गायला किती सेकंद लागते? 52 सेकंद. ठीक आहे. किती उत्तर आहे तिथं? 52 सेकंद लागणार आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, मासे खाणारे मांस मटण खाणारे शाकाहारी मासे व मटण दोन्ही खाणारे, याच्यामध्ये आपल्याला संबंध आकृती काढायची आहे. बघा आता मासे खाणारे, आता मासे खाणारे आहे इथं. ठीक आहे. मासे खाणाऱ्यामध्ये मांस मटण खाणारे ते येतेच. ठीक आहे. मांस मटण खाणारे आले. त्याच्यामध्ये शाकाहारी आहे. शाकाहारी काय येणार आहे? वेगळं येणार आहे. ठीक आहे. नंतर मांस मटण दोन्ही खाणारे, मांस मटण दोन्ही खाणारे म्हणजे इथे येणार आहे. ठीक आहे. आकृती कशी तयार होणार मग आपली तिथं? अशी होणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे? डी 4. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, का दिलेला आहे आपल्याला तिथं? ADIR काय आहे? ADIR आपल्या इथं क्वेश्चन मार्कच्या जागी विचारलं. बघा आता काय दिसून आलं आपल्याला? याची व्हॅल्यू लिहून घ्यायची. बघा एची व्हॅल्यू किती येते? 1, डीची व्हॅल्यू 4, आयची व्हॅल्यू 9, 18ची व्हॅल्यू, आरची व्हॅल्यू 18. आता बघा इथं किती प्लस होऊन आले? +3. ठीक आहे. किती प्लस झाली इथं? +3. 4मध्ये 9 झाले +5, 9मध्ये 18 झाले किती झाले? +9. बघा आता इथे किती होऊन आले? +2, +4 किती होऊन आले? +2. नंतर काय होऊन आले? +4. आता किती होणार आहे? +6. आता 9मध्ये +6 केल्यावर किती येणार आहे? 15. ठीक आहे. 15 येणार आहे. +6 केल्यावर 15 येणार आहे. 15 येते ना? हां. आता हे 15 काय करायचं? याची 18मध्ये प्लस करायचं. किती येते? 18मध्ये 15 प्लस केल्यावर किती होऊन आले? 33 येते. किती येते? 33. आता 33वर काय येणार आहे ते आपल्याला पाहायचं. आता काय करायचं मग? याच्यातून 33मधून 26 मायनस करायचं. किती येते मग? 13तून 6 गेले 7, हातचाला 1 म्हणजे तिथं 7. 7वर काय येते? इथं काय आलं? क्वेश्चन मार्कच्या जागी आलं 7. 7वर काय लिहितो आपण? जी लिहितो. काय लिहितो? जी. उत्तर काय मग आपलं तिथं? जी आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते? एक क्रिकेट संघाने पहिल्या 30 षटकामध्ये सरासरी 4.3 धावा काढल्या म्हणते. किती म्हणते? पहिल्या षटकामध्ये, पहिल्या 30 किती आहे? पहिल्या 30 षटकामध्ये किती म्हणले? 4.3 धावा काढल्या. ठीक आहे. 4.3 धावा काढल्या म्हणते. जिंकण्यासाठी त्याला एकूण किती रन पाहिजे म्हणते? जिंकण्यासाठी 247 रन पाहिजे म्हणते जिंकण्यासाठी. तर उरलेल्या 20 धावामध्ये त्यानं किती रन म्हणजे उरलेल्या 20 षटकामध्ये धावांची सरासरी वेग किती आहे म्हणते. तर बघा आता काय करायचं? आता 30 शतकातनी त्यानं आपण किती रन काढले असेल तर गुणाकार करून घ्यायचा याचा. बघा 30 गुणिले 43 केले तर किती येते? 3 त्रिक 9, 3 चौक 12. म्हणजे त्याने एकूण रन किती काढले 30 षटकामध्ये? 129 रन काढले. त्याला एकूण रन किती पाहिजे होते? 247 पाहिजे होते. मग काय करायचं? 129 याच्यातून मायनस करायचे. तर किती रन पाहिजे त्याला आणखी? 17तून 9 गेले तर किती उरले? 8 उरले. हातचाला 1, 4तून 3 गेले उरला 1, इथं डबल 1. म्हणजे त्याला रन किती पाहिजे आणखी? किती पाहिजे? 118 रन पाहिजे. किती पाहिजे? 118. आणि त्याची आता किती शतक किती बाकी आहे त्याच्याजवळ? 20. तर इथं 20नं भाग देऊन द्यायचं. बघा आता 2 10, 2 9 18. आता हे 0 आहे तिथे एक 0 देऊन द्यायचा. किती उत्तर आहे मग तिथं? 5.9. सरासरी किती पाहिजे त्यांची धावांची? 5.9 पाहिजे. उत्तर आहे तिथं 5.9. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 243/1/5. काय आहे? 243ची पॉवर काय आहे? 1/5. याची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. तर कशी आहे? कशी काढायची? बघा आता 243 हे काय आहे? 243 काय आहे? 3ची पॉवर 3चा घात किती आहे? 3चा घात 5 आहे. आणि गुन्हेला काय आहे? 1/5. बस 5 न 5 कॅन्सल झाला. तर उत्तर किती आलं आपलं? आपल्या तिथं 3 आलेला. किती आला? 3 आला. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे? अंडररूटमध्ये काय आहे? अंडररूट 0.0625 इथं एक्स भागेला काय आहे? एक्स बरोबर काय दिलेलं आपल्याला? 0.05.
तर आपल्याला काय काढायचं आहे, एकच्या जागी कोणती किंमत येणार ते काढायचं आहे. तर बघा आता याचं आता आपण रूटमध्ये आता कन्वर्ट करतो, किती येते याचं 0 4 शून्य खाली येऊन जातं. ठीक आहे, 4 शून्य खाली आले इथे किती आहे 625, ते काय अंडर रूटमध्ये आहे, भागेला काय एक्स आणि इथं व्हॅल्यू बरोबर आहे. आता हे किती आहे, याचे आपण रूट काढलं, रूट काढल्यावर किती येणार इथं 625, कायचा स्क्वेअर येते 25चा. ठीक आहे, 1000 कायचं 10,000 आहे ना, 4 शून्य ना, 10,000 कायचा स्क्वेअर येते 100चा. ठीक आहे, भागेले किती आहे एक्स आणि बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला 0.05. तर बघा आता इथं शून्य दिलेलं तर किती आलं, इथं शून्य दिलं तर 0.025 आलं, किती आलं 0.025. आता एकची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, तर काय करायचं मग, एकची व्हॅल्यू पाहिजे तर काय 0.25 वरतं ठेवायचे आणि काय खाली 0.05 खाली. तर आता बघा 2 शून्य कॅन्सल झाले. ठीक आहे, 2 शून्य इकडे आहे, 2 शून्य इकडे कॅन्सल झाले, 5 1 5, 5 5 25, उत्तर किती आलं मग आपलं 5 आलं. म्हणजे एकची व्हॅल्यू किती आली आपली तिथं 5 आलेली आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे, काय आहे 320.43 प्लस काय आहे 29.042, त्याच्यानंतर 0.008, त्याच्यानंतर 0.3412. आता जिथं शून्य नाही तिथं शून्य लावून द्यायचे. ठीक आहे, आता त्याची काय करायची ॲडिशन करायची. बघा आता ॲडिशन कशी करायची, दोनाची काय आहे 2, 1 9 9 2 किती झाले 11शी 1, हातचा आला 1, 5 5 आणि 4 किती होते 9 9 10 12, हातचा आला डबल 1, किती आले तर 8 शून्य द्यायचं, किती आलं 9 आणि 4 आणि 3, उत्तर किती आलं तिथं आपलं 49, किती आहे 349.8212 आहे का उत्तर नंबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर किती आहे तिथं आहे आपला 3 आहे, 349.8212 हे आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे सर्वात मोठा अपूर्णांक कोणता म्हणते. तर कसं काढायचं आता बघा, काय दिलं आहे 4/11, त्याच्यानंतर 7/11, त्याच्यानंतर काय आहे 2/11, त्याच्यानंतर काय आहे 9/11 हे आपल्याला दिलेलं आहे. तर याच्यात काय विचारलं सर्वात मोठा अपूर्णांक कोणता म्हणते. तर कसा काढायचा सर्वात मोठा अपूर्णांक, तर बघा आता काय खाली आपल्याला सर्व व्हॅल्यू काय दिसून आली समान दिसून आली. तर समान व्हॅल्यू दिसल्यावर काय करायचं, जे अंक म्हणजे जे अंक सर्वात वरतं मोठी आहे, काय जे संख्या मोठी आहे तर ते करायचे सर्वात मोठा अपूर्णांक, जे संख्या छोटी आहे ते करायचे सर्वात लहान अपूर्णांक. आपल्याला विचारलं काय वरची संख्या सर्वात मोठी आहे तर काय 9 आहे, इथं सर्वात मोठी संख्या काय दिसून आली 9, तर मग सर्वात मोठा अपूर्णांक काय राहणार आपल्या इथं 9/11. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं 9/11. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते रेल्वे तिकीटच्या वर -15% वाढवले, पुन्हा काही महिन्यानंतर 10% वाढवले तर मूळ भाड्यात भाडं किती झाले म्हणते. बघा आता पहिले काय पहिलं म्हणते 15% वाढवली आहे, नंतर आणखी 20%, 10% वाढवले, आणखी किती टक्क्याने वाढवले 10%. तर म्हणजे एकूण नफा किती झाला, आणखी 10 × 15 करून घ्यायचं, भागेले काय 100. ठीक आहे, आता बघा 15 + 10 किती झाले 25, प्लस याचं जर केलं तर किती आलं 0 0 कॅन्सल, इथं किती आले 1.5 आले, याच्यातनी +1.5 केलं तर किती आलं उत्तर आपलं 26.5 आलं. उत्तर किती आलं तिथं 26.5. किती टक्के नफा झाला मग आपल्याला 26.5%. बघा आता एका जंगलामध्ये किती आहे म्हणते, एका जंगलामध्ये 625 झाडे असून प्रतिवर्षी म्हणते 8% दराने झाडे वाढविण्याचा प्रयत्न केल्यास 3 वर्षानंतर त्या वनात एकूण झाडे किती राहील म्हणते. तर बघा आता कसं काढायचं, आता किती होऊन आले 8% वाढवून आले, प्रतिवर्षी किती होऊन आले 8% वाढवून आले, काय कितीवर होते 100वर, 4 × 2 = 8, 4 × 5 = 4 × 5 = 20, 4 × 2 = 8, 4 × 5 = 20, किती आला 225. म्हणजे 25 होते, 25 होऊन किती झाले 27 झाले. ठीक आहे, 25 होऊन 27 झाले आणि किती वर्षात झाले 3 वर्षात झाले. म्हणून काय करायचं दोन्ही इकडं काय करायचं क्यूब करायचं. ठीक आहे, दोन्ही इकडं क्यूब करायचं. आता बघा हे काय 25चा क्यूब, याची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला इथं 25 × 25 25 × 25 × 25, याची व्हॅल्यू किती आहे आपल्याजवळ इथं दिलेली
15,625 दिलेला आहे. किती आहे? 15,625. म्हणजे डायरेक्ट काय याचा 25चा काय आहे इथं क्यूबच दिसून आला. डायरेक्ट 25चा क्यूब. मग आता इथे काय पाहिजे आपल्याला? मग 27चा क्यूबच काढायचा डायरेक्ट. मग किती येतं मग 27चा क्यूब काढल्यावर? तर बघा आता कसा काढायचा क्यूब लक्षात ठेवायचं. आता क्यूब काढणं शिकायचं तर कसं काढायचं, ठीक आहे. तर आता क्यूब काढणं शिकू. कितीचा काढायचा? 27चा क्यूब काढायचा आपल्याला, ठीक आहे. 27चा क्यूब काढायचा असलं काय झालं, ते हे पहिले 2 आहे. काय करायचं? हे पहिले 2 आहेत, हे काय 2 लिहून घ्यायचं. 2 2 2 लिहिले. नंतर आता 7 आहे, हे 7 लिहून घ्यायचे. एक संख्या सोडली नंतर 7 लिहायचं. गुणाकारामध्ये 7, गुणाकारात 7 आणि इकडं काय 7 आणि इथं काय गुणेला 3. मधात काय करायचं? गुणेला 2 संख्येला 3 करून घ्यायचे. आता पहिली पॉवर आहे 3 2 1. नंतर दुसरी पॉवरले 1 2 3. बस एवढं करून घ्यायचं. आता आलं आपलं उत्तर. बघा आता 7चा क्यूब केला तर किती येते? 343. ठीक आहे. 7ची पॉवर 2 किती होते? 98. 7ची पॉवर 2 49 गुणेला काय 2. याचा जर गुणाकार केला तर किती आले? 98. 98 गुणेला 3 किती होते? 3 8 24. उरले किती? 2. 3 9 27 आणि 2 29. इथे किती आला गुणाकार? याचा गुणाकार किती आला? 294. इथे पाहता 2ची पॉवर 4 आणि 7. 7 चौक 28. 28 गुणेला 3 केलं तर किती? 3 8 24. उरले किती? 2. 3 दुने 6 आणि 2 8. किती आले इथं? 84 आले. आता इथं पाहता 2ची पॉवर 3 केली तर किती येते? 8 येते. आता याची काय करायची? बेरीज करून घ्यायची. बेरीज कशी करायची? एक शेवटला अंकापासून पकडायचा. किती? शेवटला अंकापासून. मग आता शेवट अंक किती आहे? 3 लिहिले, ठीक आहे. हे 34 जे आले याच्यातनी काय करायचे? ॲड करून टाकायचे. 34 काय करायचे? 3 लिहिल्यावर हे 34 याच्यात ॲड करायचे. इथे किती आले? 8 32. किती आला? 8 32. आता हे 8 आहे, हे 8 लिहिले. आता हे 32 काय करायचे? इकडे जाऊन ॲड करायचे. इथे किती आले? 6 11. हे 6 लिहिले. 11 काय करायचे? इकडे जाऊन ॲड करायचे. इथे किती आले? 19. आणि 19 इथं लिहून घ्यायचे. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं? डायरेक्ट 19,683. हे आलं आपलं तिथं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे. एका हौदाची लांबी म्हणते किती आहे? 4 मीटर. त्याच्यानंतर 1.5 मीटर. त्याच्यानंतर किती आहे म्हणते? उंची 1 मीटर आहे, ठीक आहे. तर काय म्हणायचं? 8 लिटर मापाचे आहे ना. काय भरायचं आहे म्हणते? 8 लिटरनं भरायचं आहे म्हणते. तर आपल्याला 8 लिटर मापाच्या बादलीने तो रिकामी केल्यास ती किती बादल्या पाणी भरेल म्हणते. तर बघा आता हे काय वरतं मीटरमध्ये आहे, हे काय लिटरमध्ये आहे. तर काय करायचं आहे? ते लिटरमध्ये कन्वर्ट करायचं. मग काय करायचं? 1000नं गुणाकार करायचा. इथं पॉईंट आहे तर 1 0 खाली लावून द्यायचा. बघा आता भाग द्यायचा. 0 0 कॅन्सल झाला. 4 1 4 4 2 8, ठीक आहे. आता इथं किती आले? 1500 आले. किती आले इथं? 1500. 1500 भागिले 2 केले तर बे 1 बे 7 14 बे 5 10. उत्तर किती आलं आपलं इथं? 750. किती बादल्या पाणी काढावं लागेल मग आपल्याला? 750 बादल्या. उत्तर आहे तिथं 750. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? एक पाण्याची टाकी भरायला एका नळाने 4 तास लागतात म्हणते. एक पाण्याची टाकी भरायला एका नळाने काय म्हणते? 4 तास लागतात म्हणते. टाकीच्या तळाच्या गळतीमुळे 6 तासात लागतात म्हणजे. टाकीची तळाची गळती आली तर किती लागते म्हणते? 6 तासात लागतात म्हणते. जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल म्हणते. तर गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल? बघा आता याचा काय करायचं? एलसीएम काढायचा. किती येते? 12 आहे. ते किती येते? 12. 4 त्रिक 12. एफिशियन्सी किती आली याची? 4ची 3 आली. 7 2 12 ते 2. आता 3मधून 2 मायनस केलं तर कितीहून आलं? 1 येऊन आलं. 1ले 12नं भाग देऊन झालं. किती आलं मग आपलं उत्तर? 12. किती आलं? 12 तास लागणार. रिकामी होण्यास गळतीमुळे किती वेळ लागणार मग? 12 तास. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे. काय म्हणते? त्रिकोण ABC मध्ये भुजा AB 5. बघा आता त्रिकोण आहे ABC, हा त्रिकोण दिलेला आपल्याला, ठीक आहे. काय नाव आहे त्याचं? ABC. असा त्रिकोण ABC आहे म्हणते. त्याच्यामध्ये AB किती आहे म्हणते? 5 आहे म्हणते. AB 5 आहे म्हणते, 5 सेंटीमीटर, ठीक आहे. आणि AC किती आहे? 5 सेंटीमीटर आहे, ठीक आहे.
आणि बी सी किती दिलेला आहे त्याच्यातनी, बी सी आहे 8 सेंटीमीटर, बी सी किती दिलेला आहे 8 सेंटीमीटर. ठीक आहे. तर आपल्याला त्याचं विचारलं या ए बी सी त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती. तर कसं आता काय दिसून आलं आपल्याला इथे हा त्रिकोण कोणता दिसून आला इथं, समभुज त्रिकोण दिसून आला. काय समभुज म्हणणार काय, समद्विभुज त्रिकोण दिसून आला. काय दिसून आला, समद्विभुज त्रिकोण. तर काय करायचं अशा वेळेस बघायचं आता. आणि आपल्याला समद्विभुज त्रिकोणचा फॉर्म्युला काय राहते, हाफ बेस गुणा पाया गुणा काय राहते उंची. हा काय राहते त्रिकोणाचा फॉर्म्युला. आता बघायचं आता पाया तर दिलेला आहे आपल्याला, काय दिलेला आहे पाया दिलेला आहे. किती आहे पाया 8 सेंटीमीटर. आता आपल्याला पाहिजे उंची, इथून एवढी उंची पाहायची. तर उंची कशी काढायची आता बघा. आता काय दोन भुजा इकडं काय समान आहे, तर काय राहते हे हे जे आहे ते दोन इकडून भागात एकसारखी होऊन जाते. म्हणजे बघा आता इथं 8 आहे, इथं काय 4, इथं 4. आता काय 3 4, आता बघा 5 4 आणि इथं काय 3चा काय बनणार, इथं ट्रिपलेट बनणार आहे. काय बनणार आहे इथं ट्रिपलेट तयार होणार आहे. 3 4 5चा काय होणार इथं ट्रिपलेट तयार. म्हणजे काय आहे इथं 90 डिग्री असणार, हे 90 डिग्री. 90 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे समोर 5, आणि इकडं 4, आणि इकडं काय राहणार मग 3 राहणार आहे. म्हणजे इथं काय बनणार आहे आपलं ट्रिपलेट. म्हणजे आता उंची किती आली त्याची 3 आलेली आहे. किती आलेली आहे 3 आहे. आपल्याला काय विचारलं आता क्षेत्रफळ विचारलं, तर उंचीच्या जागी 3 ठेवून द्यायचं. आता गुणाकार द्यायचा, बे का बे, बेचो काय 4 ते 12. उत्तर किती आलं आपलं तिथं 12 चौरस सेंटीमीटर. हे आलं आपलं तिथं उत्तर. बघा एका संख्येचे 5 पट व 9 पट काय म्हणते, एक संख्या आहे त्याचे 5 पट व त्याच संख्येचे काय म्हणते 9 पट. यातले डिफरन्स, यातील फरक किती आहे म्हणते, फरक 144 आहे. आणि याच्यात फरक किती दिसून आला 9 आणि 4. 5 मध्ये किती आहे 4x. 4x ची व्हॅल्यू किती आहे 144. तर x ची व्हॅल्यू किती येणार आहे 144 भागिले 4 किती येते, 4 चौक 4 त्रिक 12, 4 सक 24. उत्तर किती आहे मग आपलं तिथं 36 आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू किती असेल तिथं 36 असेल. बघ त्याच्यानंतरचं क्वेश्चन आहे काय म्हणते, समजा प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातामध्ये असलेली फुले प्रत्येक वेळेत दुप्पट होतात म्हणते. अनिलने मंदिरात 3 मुलींना समान फुले अर्पित केले म्हणते. तर तिसऱ्या मुलीला फुले अर्पण केल्यानंतर जर अनिलच्या हातात एकही फुले शिल्लक राहिली नाही नसेल तर सुरुवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुलं होते. आपल्याला हे काढायचं आहे. तर बघा आता कसं काढायचं. आता किती मुली आहे म्हणते 3 मुली आहे, 1 2 आणि 3 मुली आहे. असे क्वेश्चन काय करायचं ऑप्शनमधून करायचे. आणि सर्वात पहिलं काय करायचं, जेवढे विषम संख्या आहे ते ऑप्शनमधून उचलून पाहायचे, म्हणजे आपलं उत्तर लवकर येणार. बघा आता विषम संख्येच्यातनी काय दिसून आली, एकच दिसून आली म्हणजे 7. तर बघा आता 7 ठेवले आपण, पकडले 7 फुलं आहे. ठीक आहे, काय पकडलं आपण 7 फुलं आहे बा. ठीक आहे, 7 फुलाच्या काय म्हणते प्रत्येक वेळी दुप्पट होतं. म्हणजे आता 7 दुने 14 झाले. ठीक आहे, 14 झाले. 14तून 8 फुलं आपण इले दिले, उरले किती आपल्याजवळ 6 फुलं. 8 दिले तर उरले किती 6. 6 इथं ठेवले, दुप्पट झाले म्हणते. काय झालं म्हणते दुप्पट. 6 दुने 12. 12मधून काय झाले इथं 12, दुसऱ्या वेळेस 12 झाले. 12मधून 8 इथंही दिले, उरले किती मग आता 12मधून 8 गेल्यावर 4 उरले. इथे काय होणार दुप्पट होणार. तर 4 दुने 8 इथे 8 दिले, तर आपल्याला उरले का काही फुलं नाही उरले. म्हणजे आपलं उत्तर किती असणार मग तिथं 7 असणार. ठीक आहे, किती फुलं असणार मग आपल्याजवळ पहिले कमीत कमी 7 फुलं असणार. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे, 4 टेबल व 5 खुर्ची यांची एकूण किंमत किती आहे. 4 टेबल व 5 खुर्ची, 4 टेबल व 5 खुर्ची याची एकूण किंमत किती आहे म्हणते 1200 रुपये. ठीक आहे, नंतर काय म्हटले 4 टेबल प्लस 6 खुर्ची यांची किंमत किती आपल्याजवळ 1280 रुपये आहे. तर एक टेबल विकत घेण्यासाठी किती रुपये खर्च करावे लागेल. म्हणजे आपल्याला विचारला काय, एक टेबलाची किंमत विचारली. डायरेक्ट किती विचारली, एक टेबलची किंमत विचारली. तर कशी काढायची बघा. आता इथं 4 टेबलचं समान दिसून आलं. मग काय दिसून आलं इथं 6 खुर्च्या आणि 5 खुर्च्या. 6 खुर्चीमधून 5 खुर्च्या गेल्या तर किती वारली, एक खुर्ची. आणि इथं किती आहे 1280 मायनस 1200 किती आले 80 आले. किती आले 80. म्हणजे आपल्याजवळ एका खुर्चीची व्हॅल्यू किती आलेली आहे 80 आलेली आहे. एका खुर्चीची व्हॅल्यू किती आली 80. तर आपण ठेवायची आता इथं जेव्हा
एका खुर्चीची व्हॅल्यू 80 आहे तर 5 खुर्चीची व्हॅल्यू किती येणार आहे, 80ने गुणाकार करायचा, 5 8 40, 5 खुर्च्याची व्हॅल्यू किती आली 400 आली, मग 1200मधून 400 मायनस करायचे, किती आले मग 1200मधून 400 मायनस केल्यावर 800 आले, किती आले 800 आले. 800 काय आहे, 4 टेबलची किंमत आहे, 800 4 टेबलची किंमत 800 आहे, तर एका टेबलची किंमत किती, मग काय करायचं 800ले 4ने भाग द्यायचं, 4 दुने 8, एका टेबलची किंमत किती आली मग आपल्याजवळ 200 रुपये आले, एका टेबलची किंमत 200 रुपये. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका वर्तुळाचा परिघ म्हणजे 44 सेंटीमीटर असल्यास त्याचा व्यास किती आहे म्हणते. तर बघा असे क्वेश्चन कसे करायचे बघा, हे याच्यातली मेथड लक्षात ठेवायचं. बघा 7 एका झाली त्रिज्या झाली, ठीक आहे, त्रिज्या झाली, याचा परिघ किती राहते 44 आणि याची क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती राहते 154. हे आपल्याला लक्षातच असलं पाहिजे, म्हणजे 7 44 आणि 154. 7 वर्तुळाची त्रिज्या 7 असली तर परिघ किती राहते 44 आणि ते क्षेत्रफळ किती राहते 154. आता जेवढे काय विचारलं आपल्याला, परिघ 44 आहे तर त्रिज्या किती असणार 7 आणि आपल्याला विचारलं व्यास काय राहते त्रिज्याच्या 2 गुणा राहते, तर मग काय करायचं 2 इकडे गुणाकार करून घ्यायचा, 7 दुने 14 सेंटीमीटर. मग आपल्याला व्यास विचारला तर व्यास किती आहे 14 सेंटीमीटर, किती आहे 14 सेंटीमीटर. बघा आता एका चौरसाची बाजू, म्हणजे हा एक चौरस आहे, चौरसाची बाजू किती आहे म्हणते 10 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. आणि आपल्याला विचारला काय स्क्वेअर विचारला, तर काय राहतं चौरसाचं क्षेत्रफळ काय राहते, चौरसाचं क्षेत्रफळ राहते ए स्क्वेअर, काय राहते ए स्क्वेअर राहते चौरसाचं क्षेत्रफळ, आणि त्याची बाजू किती दिलेली आहे एची व्हॅल्यू किती आहे 10, विचारला काय डायरेक्ट 10चा स्क्वेअर किती आहे ते 100, उत्तर किती आहे 10 चौरस सेंटीमीटर, हे तिथं आपल्याला उत्तर. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, काय म्हणते एका काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू प्रत्येकी 3 सेंटीमीटर व 4 सेंटीमीटर अशा आहेत, तर त्याची तिसरी बाजू किती असणार म्हणते. बघा आता काटकोन त्रिकोण आहे म्हणते, काय म्हणते असा एक काटकोन त्रिकोण आहे म्हणते, ठीक आहे. काटकोन त्रिकोण हा किती अंशाचा राहते 90 डिग्रीचा राहते, किती राहते 90 डिग्रीचा. तर बघा आता एक बाजू किती दिलेली आहे आपल्याला तिथं 3 व 4, किती दिलेले आहे 3, एक बाजू 3 दिलेली आहे दुसरी बाजू 4 दिलेली आहे. आता बघा इथं काय दिसून आलं आपल्याला डायरेक्ट 3 4 5चा काय दिसून आलं आपल्याला ट्रिपलेटच दिसून आलं, म्हणजे तिथं उत्तर काय 5 आहे. नसन जमलं तर काय करायचं मग आता हे करायचं, आता हे कर्णाची हे काय राहतं कर्णाचा स्क्वेअर बरोबर काय राहते 4चा स्क्वेअर प्लस काय राहते 3चा स्क्वेअर. तर आता हे काढायचं, कर्णाचा स्क्वेअर बरोबर किती येणार आहे 4चा वर्ग 16 प्लस 3चा वर्ग 9, किती आले इथं 25 आले, किती आलं 25. आता याचा स्क्वेअर आहे, स्क्वेअरची व्हॅल्यू 25 आहे, तर कर्णाची व्हॅल्यू किती येणार मग अंडररूटमध्ये 25 टाकून द्यायचं, किती आला मग तिथं 5. कर्णाची व्हॅल्यू किती आली तिथं मग आपल्याजवळ 5 आलेली आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, टेबलाला कपाट म्हटले, कपाटाला खुर्ची म्हटले, खुर्चीला फाईल म्हटले, फाईलला घड्याळ म्हटले, तर घड्याळाला कप म्हटले, कपालाला ट्रे म्हटले म्हणते, तर साहेब कशात बसतील म्हणते. साहेब कशात बसतील खुर्चीत, कशात खुर्चीवर बसतो, कशात बसतो खुर्चीवर. आणि आपण खुर्चीला काय म्हटलेलं आहे याचं खुर्चीला म्हटलं आहे फाईल, तर उत्तर काय मग आपलं तिथं फाईल आहे, काय आहे फाईल, हे आपलं तिथं उत्तर. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका रांगात म्हणते अमृता समोरून 10वी आहे म्हणते, ठीक आहे. आता एक रांग अशी आहे तिथं अमृता काय म्हणते समरून, हे आमली अमृता, ठीक आहे. अमृता समरून किती आहे म्हणते 10वी आहे म्हणते, ठीक आहे 10वी आहे ठेवली आपण. तसेच म्हणते इंद्रजित हा पाठीमागून 25 आहे म्हणते, इंद्रजित इथून आला पाठीमागून, हा किती आहे म्हणते 25 आहे म्हणते, काय आहे इंद्रजित हा पाठीमागून 25 आहे म्हणते. नंतर काय म्हणते या दोघाच्या मंदोबतमध्ये कोण आहे म्हणते राधा आहे म्हणते, दोघाच्या मंदोबत राधा आहे, ठीक आहे. रांगेत एकूण किती जण आहे म्हणते, रांगेत एकूण 50 व्यक्ती आहे, रांगेत एकूण किती आहे म्हणते 50 व्यक्ती आहे. तर समोरून राधेचा क्रमांक किती आहे, आपल्याला काय म्हणायचं समोरून राधेचा क्रमांक काढायचा आहे. बघा आता इथं 50 जण आहे,
10 आणि 25 किती झाले? 35. 35 झाले. आता राहिले किती? 50मधून 35 गेल्यावर राहिले किती आहे? 15 राहिलेलं आहे. किती राहिलेलं? 15. आणि 15 काय बसणार याच्यात? मधात बसणार आहे. तर बघा आता 15 बसणार तिथं काय येतं? राधा किती नंबरवर बसणार एकूण? इकडं 60 ठेवले, इकडं 60 ठेवले आणि राधा बसणार 8व्या नंबरवर. ठीक आहे, 8व्या नंबरवर बसली म्हणजे 15 व्यक्ती बरोबर ठेवतात. 7 8 7 आणि 1 8, 8 आणि 7 किती झाले? 15. ठीक आहे. आता विचारलं आपल्याला सोमरून राधाचा क्रमांक किती? बघा आता 7 10 आणि 8 किती झाले? 18. सोमरून राधाचा क्रमांक किती आहे? मग 18वा आहे. कितवा? 18. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, बँकेच्या पश्चिमेस 2 किलोमीटर अंतरावर बाग आहे म्हणते. ठीक आहे, बघा आता काय आहे? बँक आहे. बँकेच्या पश्चिमेस म्हणजे पश्चिम कुकडे गेले? इकडे. इकडे 2 किलोमीटर अंतरावर काय म्हणते? बाग आहे. ठीक आहे, बाग आहे. त्याच्यानंतर काय म्हणते? दक्षिणेस, बागाच्या दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर शाळा आहे. बागाच्या दक्षिणेस 3 किलोमीटर अंतरावर काय म्हणते? शाळा आहे. ठीक आहे, शाळा. त्याच्यानंतर काय म्हणते? पूर्वेस, शाळेच्या पूर्वेस, शाळेचे पूर्व कुठं आहे? इकडं 2 किलोमीटर अंतरावर काय म्हणते? व्यायामशाळा आहे. काय आहे? व्यायामशाळा. व्यायामशाळा आहे म्हणते. तर व्यायामशाळा व बँक यामधील अंतर किती आहे? आता बँक इथे आहे, व्यायामशाळा आहे, त्यामधील अंतर किती दिसून? इथं 3 आहे तर इथे किती राहणार? मग 3च राहणार. उत्तर किती आहे मग आपलं? 3 किलोमीटर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन दिलेला आहे काय? 8 17 8 17 28 37, त्याच्यानंतर 48 आणि 57. याच्यानंतरचं काय येणार आहे म्हणते आपल्याला विचारलं. तर बघा आता डिफरन्स पाहायचा. याच्यात किती दिसून राहिला? प्लस किती झाला इथं? प्लस किती झालं? 8 आणि याच्यातनी किती झाले? प्लस 9. किती झाले? प्लस 9. 8 17 झाले तिथं प्लस 9 झाले. याच्यात किती झाले? प्लस 11. 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 प्लस 11 झाले का? नाही. बघा आता तिथं प्लस 9, इथं प्लस 11, प्लस 9 प्लस 9 प्लस 9 प्लस 11, इकडे झालं प्लस 11 प्लस 9 प्लस 11. म्हणजे काय सिरीज किती काय चालली तिथं आपल्याला बघा आता. प्लस 9 प्लस 11 प्लस 9 प्लस 11 प्लस 9 प्लस 11. आता 57मध्ये प्लस 11 केल्यावर किती येणार आहे? 68 येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आहे तिथं? 68. बघा आता कोडिंग डिकोडिंगची सिरीज आलेली आहे. काय दिलेली आहे आपल्याला तेव्हा? CDT, इथं का डॅश EE, नंतर FG डॅश डॅश H, नंतर डॅश IJ, इथं डॅश JK असं आपल्याला दिसून आलं. काय दिसून आले? डबल लिहू आपण. CDD डॅश EE, नंतर FG FGH, त्याच्यानंतर IJ डबल JK आणि K अशी आपल्याला सिरीज दिसून आली. आपल्याला काढायचं काय? या रिकामी जागे काय काढायचं आपल्याला ते पाहायचं आहे. रिकामी जागे काय येणार? बाईला काय करायचं? वेळेस संख्या म्हणजे किती अंक हे मोजून अक्षर मोजून घ्यायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. किती आल्या? 18 आल्या. 18चे आता असे भाग पाडायचे. सायंत्रिक 18 होते. किती होते? सायंत्रिक 18. मग काय करायचं आहे? एक तर 6ची जोडी तयार करायची किंवा 3ची. पहिले आपण काय करू? 6ची जोडी तयार करून पाहू. तो होते का? बघा 3 3 6 3 3 6. तर बघा आता इथं काय? CDEEE CDEEE FGHHA. ठीक आहे. IJ इथं की आहे का? IJ
के असं ना पाहून घ्यायचं आता इथे काय दिसून आलं आपल्याला. काय दिसणार पहिल्याच्यात ई, इथे काय येणार बघा आता. बघा इथं काय सी डी डी ई ई ई जी एफ एफ जी जी एच एच एच, नंतर इथं आय जे जे के के असं असणार ते. ठीक आहे. तर बघा आता काय लिहून घ्यायचं इथं ई, ईच्यानंतर जी, जीच्या नंतर एच एच जे आहे का ऑप्शनमध्ये आपल्याला जी ई जी एच एच जे, म्हणजे ऑप्शन नंबर काय आपलं तिथं पहिला आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर पहिला. बघा त्याच्यानंतरचं विचारलं आपल्याला विसंगत ओळखा म्हणते. काय विचारलं विसंगत. बघा घर घर, खनखनाट, लखलखाट, किनकिनाट. याच्यातनं विसंगत काय आहे, लखलखाट आहे. काय आहे, लख लखाट याला याच्यातनं विसंगत. हे आपलं उत्तर. त्याच्यानंतर विचारलं क्रिकेट सचिन तेंडुलकर खेळते. क्रिकेट का खेळते, सचिन तेंडुलकर. तर हॉकी कोण खेळणार, त्याच्यातनं आपल्याला विचारलं हॉकी कोण खेळणार. तर बघा बोपन्ना काय एक टेनिस खिलाडू आहे, लिअँडर पेस पण एक टेनिस खिलाडू आहे. त्याच्यानंतर अभिनव बिंद्रा ह्या नेमबाजीमध्ये येते. राहिलं काय, धनराज पिल्ले. उत्तर काय मग आपल्या तिथं, हॉकी कोण खेळणार, धनराज पिल्ले खेळणार. धनराज पिल्ले, तिथं आलं उत्तर धनराज पिल्ले. त्यानंतरचा क्वेश्चन आहे काय दिलेला आहे, एकूण त्रिकोण किती आहे म्हणते. तर बघा आता आकृती दिलेली आहे आपल्याला, अशी आकृती दिलेली आहे. एक अशी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि विचारला काय एकूण त्रिकोण किती आहे याच्यात. नाही तर बघा कसे काढायचे, पहिले मोजून घ्यायचे इथून. पहिले जे दिसते तिथे मोजून घ्यायचे. बघा आता 1 2 3, म्हणजे याच्यात एकूण त्रिकोण किती आलेले आहे, 6 आलेले आहे. किती आलेले आहे, 6. नंतर मोजायचे जे वरवर दिसते त्याला मोजून घ्यायचे. बघा आता 1 1 2 3 4 5 आणि एक पूर्ण पूर्ण किती झाला, एक 6 आणि हा एक 7 मधातला. 7 झाले प्लस 7. आता 2 2 वाले मोजून घ्यायचे. ठीक आहे. आता बघा हा 1 हां, हा 2, ठीक आहे, हा 3, हा 4 आणि हा एक मधातला 5. म्हणजे आपल्याजवळ एकूण त्रिकोण किती आले, 7 आणि 5 12, 12 6 18. म्हणजे त्याच्यात एकूण त्रिकोण किती आले आपले तिथं, 18 त्रिकोण आले. किती, 18. बघा त्यानंतर त्याच्यातला क्वेश्चन आहे काय, एच्या विरुद्ध पृष्ठ सांगा म्हणते. तर बघा आता 2 आकृत्या कोणत्या उचलून घ्यायच्या याच्यातलं. बघा आता ए काय, बी आणि पी असं आकृती दिलेली आहे. ठीक आहे. नंतर आता तिसरी आकृती घ्यायची याच्यातलीच, काय पी एच आणि बी, ज्याच्यात ए दिसून राहिला आपल्याला. ठीक आहे, ए नाही दिसून राहिला. बघा आता पी कॉमन आहे याच्यातनी, पी याच्यातही कॉमन आहे, बी याच्यातही कॉमन आहे, बी याच्यातही कॉमन आहे. मग काय अशा वेळेस काय होते, एच्या अपोजिट काय येणार आहे, एच. उत्तर किती आहे मग आपल्या तिथं, एच आहे. एच्या विरुद्ध काय आहे मग तिथं, एच आहे. बघा त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे काय म्हणते, एका जंगलात प्रत्येकी 25 कडुलिंबाची झाडामागे काय म्हणते, कडुलिंबूची झाडे. कडुलिंबाच्या झाडामागे किती, कडुलिंबाचे झाडे 25. नंतर त्याच्या मागं वडाचे झाड किती आहे म्हणते, 3. नंतर पिंपळाचे झाड किती आहे म्हणते, 1 आहे. ठीक आहे. कडुलिंबाचे झाडे, वडाचे झाडे आणि पिंपळाचे झाडे, एकूण झाडे किती आली तर 29 आल्या. परंतु तिथं किती काय सांगितलं, एकूण झाडे म्हणते 783. एकूण झाडे किती आहे म्हणते, 783 आहे. तर किती गुण आहे, भाग देऊन जातात तिथे. 29 एक 29, 29 दुने 58 झाले. उरले किती तर 203 उरले. 29 7 किती झाले, 203 झाले. ठीक आहे, कॅन्सर. आता विचारलं आपल्याला कडुलिंबावर वडाच्या झाडामध्ये कितीचा फरक आहे, कितीचा दिसून आला आपल्या इथं, 22चा. आणि इथं काय करायचं मग, 27 ला 22 गुणून टाकायचं. किती आलं उत्तर मग,
594 येते. किती येते? 594. गुणाकार केला तिथे किती येते? 594. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे 3.54 तास याचे तास, मिनिट व सेकंद यामध्ये रूपांतर करा म्हणते. बघा कसं काय करायचं अशा वेळेस. किती विचारलं? 3.54 तास, मिनिट व सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं. बघा आता 3 तास आहे तर 3 तास लिहून द्यायचे त्याच्या त्याचे. काय 3 तास, ठीक आहे, लिहिले. नंतर बघायचं आता याला काय करायचं, 54ला काय करायचं, 60नं गुणायचं. काय करायचं, 60नं गुणायचं आणि 100नं भागायचं. 0 0 कॅन्सल, 6 चौक 24, उरले किती 2, 6 पंचे 30 आणि 2 32, भागायला काय 10, ते किती आहे 32.4 आला. आता 32 मिनिट आले. ठीक आहे, 32 मिनिट लिहून घ्यायचे. तर 32 मिनिट नंतर उरले काय इथं 0.4. 0.4ले काय करायचं, 0.4ले डबल 60नं गुणायचं. किती येते मग 6 चौक 24, एक पॉईंट ना, एक पॉईंट कॅन्सल, 6 चौक 24 सेकंद. इथं 24 सेकंद डबल लिहून घ्यायचे. म्हणजे आपलं तिथं उत्तर काय आहे 32 तास, सॉरी 3 तास 32 मिनिट 24 सेकंद हे आलं तिथं आपलं उत्तर. बघा त्यानंतरचा क्वेश्चन आहे सकाळी 10 वाजल्यापासून त्याच दिवशी दुपारी 5 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काट्यातील किती वेळा ओलांडेल. म्हणजे मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल. तर बघा आता सकाळी 10 वाजता आणि दुपारी काय म्हणते 5 वाजता. एकूण घंटे किती होऊन आले 10 आणि 5 मध्ये किती झाले एकूण घंटे 7 तास झाले. किती झाले 7 तास झाले. एकूण तास किती झाले 7 तास झाले. परंतु पहा तास काटा मिनिट काटा तास काट्याला 12 वाजता ओलांडणार नाही. तर मग काय करायचं याच्यातून 12 वाजताचा तास बनून आला इथं. तर काय करायचं 12 वाजता तास घ्यायचा नाही, ओलांडणार नाही आहे कारण की. तर मग काय करायचं 7मधून 1 मायनस करायचं. उत्तर किती येणार 6 वेळा. किती वेळा ओलांडले मग मिनिट काटा तास काट्याला 6 वेळा ओलांडले. उत्तर आहे आपलं 6 वेळा. शेवटला क्वेश्चन आहे काय म्हणते 100 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर कापड पूर्ण कापायला किती दिवस लागेल म्हणते. तर बघा आता कापड किती आपल्याजवळ 100 मीटर आहे. रोज किती कापून आलो आपण 5 मीटर कापून आलो. मग 5ने भाग द्यायचा, 5 दुने 10. नंतर काय करायचं एक दिवस काय करायचं त्याच्यातून मायनस करून द्यायचं. मायनस केल्यावर किती येतं मग 19. मग काय आलं आपलं तिथं 19 दिवसात. किती दिवस लागणार मग तो कापड कापायला आपल्याला 19 दिवस लागणार. ठीक आहे, इथं आपला व्हिडिओ संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगून द्यायचा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. थँक्यू.